Let's all arise. Let's sign ourselves in the name of the Father, and of the Son, and of the Holy Spirit. Amen. The angel of the Lord declared unto Mary, she conceived by the Holy Spirit. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Behold the handmaid of the Lord. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, and the Word was made flesh. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of thy womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Pray for us, O Holy Mother of God, that we may be made worthy of the promises of Christ. Let us pray. Pour forth, we beseech thee, O Lord, thy grace into our hearts, that we too, the incarnation of Christ thy Son, was made known by the message of an angel, may by his passion and cross be brought to the glory of his resurrection, through the same Christ our Lord. Amen. Hallelujah. 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 आज आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये परत एकदा जमलेलो आहोत आणि संध्याकाळ आपण परमेश्वराची स्तुती करण्यास, त्याला उत्सावण्यास आणि त्याची जय जयकार करण्यास, त्याच्याबरोबर आपण हा वेळ, हा क्षण त्याला देणार आहोत, त्याचे आभार मानणार आहोत. We thank Lord this very time, this evening, and we bless His name. We thank you from our heart for everything He has done in our life. As we prepare ourselves, let's together make a prayer which Lord has taught us. Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on us as it is in heaven. Give us today our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And lead us not into temptation, but deliver us from the evil. Amen. आणि आपण हात उचलून परमेश्वराची स्तुती करणार, त्याचे आभार मानणार आहोत. Thank you, Jesus. Praise you. तुझी स्तुती असो, नजेबा देवा, तारणारा परमेश्वर, राजाचा राजा तुझ आहे. तू आम्हाला ओळखून आहेस, जाणून आहेस. आम्ही तुझी स्तुती करतो, तुला उत्साह देतो, तुझी जय जयकार करतो, तुझे तुला आभार मानतो. तुझी स्तुती असो, नजेबा देवा, तारणारा परमेश्वर, राजाचा राजा तुझी स्तुती असो, तुला जय जयकार देतो. Hallelujah, 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 hallelujah. तुझी स्तुती असो, धन्यवाद देवा, तारणारा परमेश्वर, राजाचा राजा पिता. आम्ही तुझी स्तुती आणि जय जयकार करतो, तुला उत्साह देतो, तुझी जय जयकार करतो, तुझी जय जयकार करतो. Hallelujah, Lord, praise you, Jesus. Thank you, Jesus. Praise you. Hallelujah, hallelujah. जीवन सुखमय करणारा
Lord. Keep me safe, O God, for you I take a refuge. I say to the Lord, you are my Lord, my only God. Truly, Lord, हा प्रभू परमेश्वर पिता, तू आमचा सांभाळ करणार आहे. तू आम्हाला तुझ्या जवळ घेणारा परमेश्वर आहेस. तू योग्य तो मार्गदर्शन करणारा परमेश्वर आहेस. या क्षणाला तू आम्हाला प्रफुल्लित करत आहेस, आनंदित करत आहेस. आम्हाला तू भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्य, प्रीती आणि सैमानाचा आत्मा दिलेला आहेस आणि सर्व भीतीतून दूर केलेला आहेस परमेश्वर पित्या. म्हणून तुझे आभार मानतो आणि परत एकदा तुझी स्तुती करतो, तुला उत्साह घेतो. थँक यू जीसस, प्रेज यू लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तुझी स्तुती असो. धन्यवाद देवा, तारा परमेश्वर, रासाचा राजा तूच आहे. तुझी आम्ही स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. हालेलुया, 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 हालेलुया. प्रशंसा
परमेश्वर धन्यवाद देते हैं प्रभु सुंदर शाम के लिए प्रभु। सचमुच प्रभु आपकी उपस्थिति हमारे बीच मौजूद है प्रभु, और प्रभु आपको स्तुति देकर प्रभु आपको कहना चाहते हैं प्रभु सचमुच आप अवर्णनीय हैं प्रभु। आपका प्रेम प्रभु हमारे लिए अपार है प्रभु। इस समय हम आपको धन्यवाद देते हैं प्रभु, क्योंकि आप हमारी स्तुतियों पर विराजमान हुए हैं प्रभु। हमारी टूटी फूटी स्तुतियां प्रभु, हमारे जो भी हम स्तुति देते हैं प्रभु, आप उसे जो है स्वीकार करते हैं प्रभु, और आपके आशीष, आपका द्वार खोलकर हमें आशीषों से भरते हैं प्रभु। इस समय हम धन्यवाद देते हैं कि प्रभु हर दुख हर सुख में आप हमारे साथ रहते हैं प्रभु। हर एक खामोशी को प्रभु आप ही समझते हैं प्रभु। आपका वचन कहता है प्रभु कि आपने हमारी जो आंसू है उसकी भी गिनती रखी है प्रभु। प्रभु आप जो है हमारा ध्यान रखते हैं। आपने आपके हथेली पर हमें तराशा है प्रभु। आप एक माँ अपने बच्चे को भूल सकते हैं, पर आप हमें नहीं भूलते हैं प्रभु। इस समय हर एक बातों के लिए प्रभु, हर एक आशीर्वादों के लिए, आपके साथ के लिए प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं। हालेलुया प्रभु, स्तुति प्रभु, महिमा सारा आदर मेरा। Teach me your ways, O Lord. Make known to me your path. Guide me in your truth and instruct me. For you are my God, my Savior. I hope in you all day long. Teach us, Lord, teach us. आप प्रभु परमेश्वर हमें सिखाइए आपके वचन, आपके राह पे चलने के लिए। हर एक वक्त, हर एक शब्द हम टूटे हैं, तो आप हमें वापस लेकर आइए। आपका हाथ दीजिए तो हम चले आपकी राहों पर। Yes, Lord, we are broken, Lord, and even you are the one, Lord, who can bring us once again right on the path, Lord. Yes, Lord. We want to take this time, Lord, to bring everything in front of our eyes, Lord. प्रत्येक ती गोष्ट आम्ही तुझ्या हातामध्ये देतो परमेश्वर पित्या, तुझ्या समोर आणतो परमेश्वर पित्या। जे तुटलेलं आहे, दुरावलेलं आहे, जे आमच्या डोळ्यातून पडत आहे आसवा परमेश्वर पित्या, त्या सर्व गोष्टीला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो परमेश्वर पित्या। आणि तू तुझ्या आज्ञाद्वारे आम्हाला सहाय्य कर, तृप्त कर परमेश्वर पित्या, योग्य तो मार्गदर्शन कर परमेश्वर पित्या, आणि तुझ्या मार्गावर चालव। परत एकदा आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, थँक्स गिव्ह अ प्रेज टू ग्लोरीफाय योर नेम लॉर्ड, वी लव यू लॉर्ड, थँक्स यू, प्रेज यू लॉर्ड, हालेलुया। Thank you.
प्रभू आम्ही आलो तुझ्या चरणाशी आलेला तुझ्या जवळ आमची आरोली घेऊन आराधना करत परमेश्वर पित्या, कारण तुझे शब्द आमच्यामध्ये बसलेले आहेत आणि हा वेळ हा क्षण परमेश्वर पित्या आम्हाला तुझी आराधना करायची आहे, तुझ्या अधिक जवळ यायचं आहे. तू तुझा माहीचा पंखाचा हात आमच्यावरून फिरव, आम्हाला परत एकदा तुझ्या जवळ ये. Yes, to Lord, you want to spend this time, Lord, in your presence, Lord, worshiping you, Lord, giving you everything in your hand, Lord, and you bless us, Lord. You take control and charge of our spirit, Lord, and fill us, Lord, show us, Lord, prepare us, Lord, love us, Lord, and use us, Lord, mightily. Show us your path, Lord. We are in your presence, Lord, and when we are in your presence, there is a fullness of joy. With the Spirit of time, Lord, we want to just feel that presence, Lord.
हा प्रभू, कोटी कोटी धन्यवाद. हा वेळ, हा क्षण आणि पुढचा वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. तुझ्या पवित्र आत्म्याचा साथ आमच्या जीवनावर पडतो आणि आम्हाला सतत तुझ्या मार्गावर चालू. ही प्रार्थना आम्ही ईश्वर आणि परमेश्वर पित्याकडे करत आहोत. आमेन. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. Praise the Lord. Hallelujah. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. तर प्रिय बंधूंनो, आज आपण साक्रमेंताची आराधना, आजची प्रार्थना आपण घेणार आहोत. आणि त्यापूर्वी आपण जर कोणाला काही साक्ष द्यायची आहे का आपल्यामध्ये, एनीबडी वॉन्ट्स टू गिव्ह एनी टेस्टिमनी, देवाने तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये तुमची काहीतरी कार्य केलेलं आहे आणि जे तुम्हाला इतरांना सांगायचं आहे, देवाला गौरव द्यायचा आहे, तर तुम्ही थोडक्यात सांगून देवाला गौरव देऊ शकता. इफ एनीबडी वॉन्ट्स टू गिव्ह अ टेस्टिमनी, कुणाला साक्ष द्यायची आहे का की देवाने असं केलं, प्रार्थना ऐकली, किंवा काहीतरी आम्हाला संकटातून देवाने बाहेर काढलेलं आहे, किंवा जे काही तुम्हाला अनुभवलेलं आहे देवाचा, काहीतरी सुंदर कृती तुमच्या जीवनामध्ये, तर तुम्ही देवाला यावेळी साक्ष देऊन गौरव देवाला देऊ शकता. लवकर, कुणाला साक्ष नाही द्यायची का? एक आणि दोन आले आहेत, तीन या कम. हा, आणि थोडक्यात सांगा. हॅलो, माझं नाव गॉडविन डिसोजा. माझी जी साक्ष आहे ती ॲक्च्युली माझी जी मुलगी आहे तिच्या स्कूलमध्ये तिचा मित्र त्याच्या वडिलांना अचानक ते ऑफिसमधून आले आणि त्यांना म्हणजे वेड्यासारखे करू लागले. तर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आणि त्यांची परिस्थिती हलाखीची आहे, म्हणजे एकदम गरीब याची. तर ते लोक आमच्याकडे म्हणजे त्यांनी फोन केला का आमच्यासाठी प्लीज प्रार्थना करा. तर ती प्रार्थनेची जी रिक्वेस्ट होती ती मी आपल्या ग्रेस मिनिस्ट्रीचा मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती पाठवली. आणि 2 दिवसांनी आम्ही आपलं जे पवित्र तेल असतं ते घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं की त्यांच्या हातावरती, त्यांच्या पायावरती त्याचा क्रॉस करा आणि फक्त प्रार्थना करा, कारण ते दुसऱ्या धर्माचे आहे. तर त्या बाईंनी त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि प्रार्थना केली. आणि म्हणजे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्याला डिस्चार्ज देण्यात आला आणि ते घरी गेले. प्रभूचं सामर्थ्य, आपण विश्वास ठेवतो तर परमेश्वराचं सामर्थ्य आपण पाहतो. माझं नाव अंजली फर्नांडिस. माझी साक्ष अशी आहे, एप्रिल महिन्यामध्ये माझी तब्येत खूप खराब झालेली आणि माझ्या पिंत पिशवीमध्ये 15 mm स्टोन झालेला. आणि अचानक म्हणजे 2-3 दिवस अगोदर माझ्या छातीमध्ये खूप दुखत होतं आणि मला काय समजत नाही होतं. पण एके दिवशी असं झालं की 3:30 वाजल्यापासून मला खूप दुखायला लागलं, फ्रायडे रात्रीला. आणि मग मी सकाळी उठली आणि म्हणते काय करायचं आता. माझ्या ब्रदर इन लॉच्या मुलाचं कन्फर्मेशन होतं इकडे आणि मला इकडे यायचं होतं चर्चमध्ये. पण मी म्हणते प्रभू मी काय करू, डॉक्टरकडे जाऊ की तुमच्याकडे येऊ.
मग असा विचार करता करता मी डॉक्टरकडेच गेले आणि तिकडे जाऊन सोनोग्राफी केलं तर डॉक्टर बोलले की तुमचे गोल्डब्लेडमध्ये स्टोन मोठा झालेला आहे आणि त्याचं इन्फेक्शन तुमच्या छातीमध्ये झालं, त्याच्यामुळे तुमच्या छातीमध्ये आता सध्या पेन चालू आहे, तुम्हाला माहिती आहे ना? म्हटलं हो मला माहिती आहे, गुप्त मला. तर ते बोलले आमच्याचकडे एक्सरे काढा आता आणि हे दोन्ही रिपोर्ट घेऊन तुमच्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊन त्यांना दाखवा. मी काम करते ती माझी मॅडम मीराबाई इंदरमध्ये नर्स आहे. तर मी घरी गेले आणि माझ्या मुलांना सांगितलं असं असं झालेलं आहे मला आणि डॉक्टरांनी बोलले की तुम्हाला ऑपरेशन करायची गरज आहे, तर तुम्ही हे करा. म्हणजे 6 महिन्यांनी मी रिपोर्ट करत असते आणि त्याच्यामुळे वाढतच असतो सतत. तर तिकडे त्यांना मॅडमला सगळे रिपोर्ट पाठवले आणि त्यांना सांगितलं आणि त्यांच्या मुलगीला घरी न्यायचं होतं मला, तो मोठा प्रॉब्लेम. तर त्या बोलल्या मुलीचं काळजी करू नको, तू हॉस्पिटलला यायची तयारी करा. तिकडच्या डॉक्टरांना दाखवून त्यांनी ते ऑपरेशन करायची तयारी केली, सर्व रेडी ठेवलं आणि मला बोलवलं 2 वाजता. मी 2 वाजता हॉस्पिटलमध्ये पोहोचली, तोपर्यंत त्यांनी सर्व म्हणजे सलाईन वगैरे राहायचं सर्व रेडी ठेवलेलं. आणि तिकडे गेल्यावर डॉक्टर आले. डॉक्टर ते तुम्हाला काय करायचं आहे, आता ॲडमिट व्हायचं आहे. मी बोलली नाही डॉक्टर, मी तर अशी चालली चेकअप करणार तुम्ही म्हणून. ते बोलते नाही, आता याच्यानंतर जर तुम्ही याल तर तुमच्या नाकामध्ये सगळं घालून तुम्हाला याच्यावरती आणणार, तर तुम्ही आताच्या आता तुमचे कोण आलं आहे तुमच्या संगतीत? म्हटलं माझी मुलगी आली आहे. तिने साईन केली आणि त्या टायमाला माझं ऑपरेशन त्या लोकांनी 3 दिवसानंतर इन्फेक्शन गेल्यानंतर माझं ऑपरेशन केलं आणि माझं ऑपरेशन सक्सेसफुल झालं आणि कमीत कमी पैशांनी झालं. याच्यासाठी प्रभू येशूला मी धन्यवाद देते. खूप खूप थँक्यू जीसस. माझं नाव वेलेन्सी आहे. माझी टेस्टमनी अशी आहे की मी आजारामध्ये पण परमेश्वराने मला चांगलं ठेवलेलं आहे आणि फायनान्शियलमध्ये पण चांगलं ठेवलेलं आहे. आणि आत्ताच माझ्या नवऱ्याचं 1 वर्षापूर्वी मोठं प्रमोशन झालं, पण ते प्रमोशन असं झालं की तेवढी त्यांची शिक्षण नाही आहे, पण देवाने एवढं मोठं प्रमोशन त्यांना दिलं आणि आता आमच्याकडे एवढा मोठा फ्लॅट आहे आणि देवाने अजून आम्हाला अजून एक मोठा रॉज आम्ही घेतलेला आहे आणि देवाने एवढा आशीर्वाद दिले, त्याच्यासाठी देवाला धन्यवाद देते की प्रमोशनचं एवढं हे नव्हतं आम्हाला, पण एवढं मोठं प्रमोशन देऊन एवढं 2 घरं पण आम्ही उभी केली आणि देव आम्हाला चांगला सांभाळतो. आणि साम 91 मी वाचतच असते, त्याच्यासाठी देवाचे आणि ग्रेस मिनिस्ट्रीचे आभार की इथे प्रार्थना पण चालू असते आणि आम्ही मंडेला येत असतो. My name is Neil Pinto. This is a testimony and a blessing also. My daughter Anastasia, you all must be knowing, she used to sing here. Now she is in Rome. She used to pray every time that she meet the Pope. Once, last time when she was in Italy, she just met Pope Francis. But this time, Pope Leo came to her and asked her name. This is the blessings and my testimony. Praise the Lord. So yeah, we saw a small video of us, of Anastasia, where the Pope was walking and going somewhere, and she was video shooting Pope. But Pope saw her and Pope came to talk to her, and he shook hands and they exchanged a conversation. So it was like a big blessing की पोप तिच्याकडे आलं आणि ते आपल्या आता ते व्हॅटिकन रोम मध्ये आहे, बट शी हॅज बीन a strong member of Grace Ministries, and she is got a chance to be there, so we give glory to her. Praise the Lord. आणखी कुणाला साक्ष द्यायची आहे? एनी वन मोर पर्सन? Yes. हॅलो, माझं नाव हेलेन आहे. तर माझ्या मुली गरोदर होती, त्याच्या मुलाला बलून आलं डोक्याला म्हणून डॉक्टरने सांगितलं होतं सोनोग्राफीमध्ये. मग मी रेमन ब्रदरला जाऊन भेटली, त्याच्याकडून प्रे करून घेतली आणि त्याची आता डिलिव्हरी झाली. आता 15 दिवस का 14 दिवस झाले, पण मूल नॉर्मल आहे.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर हे अशा आपल्याला संधी मिळाली. तर इकडे बरेच आहेत कदाचित घाबरून बसलेले आहेत, नको जाऊ दे, नेक्स्ट टाइम असे बरेच असतात की त्यांना साक्ष इतपत आलेला आहे बोलायला, परंतु दाबून ठेवतो आपण. तर अजूनही कुणाला जर साक्ष द्यायची असेल आता आपण प्रार्थना करूया. नंतर तुम्ही आम्हाला जरी तुम्ही व्हॉट्सअपवरती किंवा आम्हाला येऊन लिहून दिला तरी आम्ही ते इकडे वाचणार आणि देवाला गौरव देणार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला योहान 10:10 मध्ये म्हणत आहे. मी एक फक्त वचन, एक वाक्य वाचणार आणि मग आपण पुन्हा प्रार्थनाला करणार, कारण आज आपण जास्त वेळ प्रार्थनेमध्ये आपण आज घेणार आहोत. योहान 10:10, चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास येतो. द थीफ कम्स ओनली टू स्टील, टू किल अँड डिस्ट्रॉय. चोर कोण आहे? हु इज द थीफ? सैतान. तर इकडे शब्द ना, माझे डोळे मी वाचलेला आहे हा शब्द किती वेळा, परंतु आज सकाळी पुन्हा एक वेळा हा वचन प्रार्थनेमध्ये देवाने मला हा शब्द ना दाखवून दिला. चोर येतो केवळ, ओनली, द एनिमी कम्स ओनली म्हणजे त्याचा एकच हेतू आहे सैतानाचा की तुमच्याकडून देवाची शांती चोरायची कशी, तुमच्याकडून देवाचा आशीर्वाद चोरायचा कसं, देवाच्या बरोबर तुमचा संबंध चांगला आहे तो चोरायचा कसं, पती पत्नीचा चांगला संबंध आहे, तुमचं चांगलं आरोग्य आहे तर चोरायचं कसं, आणि चोरायचं घात व नाश कराव्यास येतो. आणि तो आपल्याला तो फसवतो आणि आपल्याला मोहामध्ये पाडतो. थोडीशी मौज मजा करण्यामध्ये तो आपल्याला फसवतो आणि मग आपण हरवून बसतो देवाची शांती. परंतु पुढे प्रभू म्हणत आहे, परंतु मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. हालेलुया. बट ऍट द सेम टाइम वी नो दॅट द डेव्हिल हॅज कम. एका बाजूला सैतान आलेला आहे तुमच्या विरुद्ध, माझ्या विरुद्ध, आपला शांती, सुख, समाधान चोरण्यासाठी. आणि दुसऱ्याकडे आपण बघतो मी आलो आहे, प्रभू म्हणतो. कशासाठी आलेलो आहे? की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी, दॅट यू मे हॅव लाईफ. अँड व्हॉट काइंड ऑफ अ लाईफ? व ती विपुलपणे व्हावी. अँड लाईफ इन ऑल इट्स अबंडन्स. हालेलुया. अबंडंट लाईफ म्हणजेच अबंडंट पीस, अबंडंट जॉय, अबंडंट लव्ह, अबंडंट गुडनेस, अबंडन्स फेवर, म्हणजे टिल ओव्हरफ्लोईंग. असा प्रभू आपल्याला देव इच्छितो की कल्पना आपण करू त्याच्या पलीकडे असं जीवन प्रभू आहे जे आपल्याला देण्यासाठी, आपल्या प्रत्येकांना देण्यासाठी आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आपण जेव्हा प्रभू येशूला निवडतो आणि प्रभू येशूच्या वचनावर आपण चालू लागतो, येशूला आपल्या हृदयामध्ये स्वीकार करतो, तो आलेला आहे आपल्या. ही हॅज कम टू स्टील हॅपीनेस फ्रॉम यू, peace from your heart, and make this heart full of anxiety, worry, tension, sadness, depression. But Jesus says, I have come to give you abundant peace, abundant love, abundant joy, and that comes only when we have Jesus in our heart. Hallelujah. तर प्रिय बंधूंनो, आता आपण आराधना करणार, प्रार्थना करणार, आपण प्रभू येशूचा स्वीकार करणार. तर मी एक आय वॉन्ट टू इन्व्हाइट ऑल ऑफ अस दॅट दिस इव्हनिंग गिव्ह टू जीसस. कारण जितका आपण जास्त प्रभू येशूला देतो तितकाच आपण प्रभू येशूकडून जास्त मिळवतो. आता काय दिला पाहिजे? तर प्रभू येशू म्हणत आहे, कास्ट युअर केअर्स ऑन मी, आय केअर फॉर यू. तुमच्या चिंता, तुमच्या भीती, तुमच्या दुःख, तुमच्या प्रश्न, तुमचे ओझे, अहो कशक्याने भाराक्रांच्या हो तुम्ही मस्कडे या, मी तुम्हाला विसावा देईन.
तर माझ्याकडे या आणि आपण प्रभू येशूकडे आज येऊया आणि आपल्या जीवनाचे प्रश्न, जीवनाचे give to him all that troubles us, bothers us, hurts us. Give it to him, give it to him, keep giving it to him. Give all your trouble, your की तुम्ही तुमच्या भीती, तुमच्या संकट मला द्या, मी आत येईन आणि तुमचं जीवन मी सांभाळतो. हालेलुया. आजच्या मिसामध्ये पहिला वाचन की तुम्ही फक्त भिवू नका, खंबीरपणे स्थिर उभे राहा, मी तुमच्यासाठी लढणार. प्रभू म्हणतो आय विल फाईट फॉर यू. यू ओनली नीड टू बी स्टिल. आय विल फाईट फॉर यू. बट इफ आय वॉन्ट टू बी इन कंट्रोल देन गॉड विल नॉट टेक कंट्रोल. जेव्हा मलाच कंट्रोल मध्ये राहायचं आहे, देव कंट्रोल घेऊ शकत नाही. परंतु मी म्हणतो गॉड यू टेक कंट्रोल, यू टेक कंट्रोल, नॉट मी. देन गॉड टेक्स कंट्रोल. हालेलुया. तर आता आपण I invite the music ministry to come and let us begin this evening's worship. आपण एक थोड्या वेळामध्ये धर्मगुरू फादर येतील, साखरानंद घेऊन येतील, परंतु त्याआधी आपण प्रभूला नियंत्रण देऊया. Let us give charge to God. Let us offer God our life. Let us not be in charge of my life. This is my life. I will do what I want. No, we will mess our life. But let us say, Lord, I offer my life to you. मी माझं जीवन तुला देत आहे. तुला जे वाटेल, जसं वाटेल तू मला तुझी बुद्धी दे आणि त्याप्रमाणे मी जगणार. मी जगणार तुझ्या बुद्धी, तुझ्या वचनाद्वारे मी जगणार आणि मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर नाही. आय ऑफर माय लाईफ टू यू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. क्लोज युअर आईज. I invite all of us, just close your eyes and say, Jesus, Jesus, I give my life to you. Jesus, I give my life to you. My heart to you. My family to you. My fears to you. My worries to you. My future to you. My past to you. My present struggles to you. Take control. Take control over my life. प्रभू येशू, मी माझे जीवन, माझं हृदय तुला समर्पित करत आहे. तुझं नियंत्रण माझ्या जीवनावर असू दे. माझा भूतकाळ, माझं भविष्य, माझं वर्तमान मी तुला देत आहे. माझं कुटुंब, माझ्या भीती, माझ्या चिंता मी तुला समर्पित करत आहे. मला तुझी उपस्थिती दे. मला तू हवं आहे. तर प्रिय बंधू भगिनींनो, आपण प्रभूला आपला संपूर्ण देऊया. कारण जितका आपण प्रभू रोज अनुमती मागत आहे आपल्याकडून की तुम्ही तुमचं जीवन द्या, तुमच्या भीती द्या. आणि आज संध्याकाळी एक उत्तम संधी आहे प्रभूला तुमचं जीवन जणू काय आणखीन एक वेळा प्रभूला देण्यासाठी. आणि पहा, जेव्हा आपण आपलं जीवन प्रभूला देतो तर तो घेतो आणि तो सुंदर बनवतो. Let us all, if possible, let us all stand, or you may kneel down in this song, whatever. And I want to invite all of us that, Lord, I offer my life to you. प्रभू येशू, मी माझं जीवन तुला समर्पित करत आहे. All that I am, all that I have, I lay them down before you, O Lord. Say that with me. All that I am, all that I have, all that I have, I lay them down. Before you, O Lord. Let your will be done. Let your will be done.
sins प्रभूला द्या. प्रभूला द्या तुमच्या जीवनाचे प्रत्येक अडचणी, तुमचे दुःख, तुमचे सुख, your joy, your sorrows. Give to the Lord everything as we sing this song once again. Lord, I offer. Lord, I offer my life to you. Everything I've been through, use it for your glory. Lord, I offer my days to you. Lifting my praise to you as a pleasing sacrifice. Lord, I offer you my life. In the
संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, मिला पर हमको जलाना, सब सृष्टि को मेरा सहारा, सब संकट से हमको बचाना, तेरे हाथों में जीवन हमारा है, अपनी राह पर हमको चलाना, सब मिलकर थोडा वेळ आपण शांत राहूया, जोपर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये येत आहे. लेट अस बी सायलेंट टू eagerly await the presence of the Lord in the blessed sacrament. तुला भक्तीने झाकलेल्या देवा, या रोटीच्या रूपात आहेस नसलेला, माझे सर्व काळीस मी तुला देतो.
मी आलो आहे की त्यांना जीवन प्राप्ती व्हावी म्हणून. आय हॅव कम they may have life and life in all of its abundance. या जगामध्ये आपल्याला खूप खोटी आश्वासने दिली जातात की हे घ्या, ही वस्तू घ्या, तुम्हाला पूर्ण आनंद मिळेल, पूर्ण तुम्हाला समाधान मिळेल. परंतु या जगामध्ये अशी कोणतीच वस्तू नाही, कोणतीच व्यक्ती नाही जी आपल्याला पूर्ण आनंद देऊ शकते. कारण फक्त प्रभू येशू म्हणतो पूर्ण आनंद, पूर्ण शांती तोच आपल्याला देऊ शकतो. आय हॅव कम दॅट यू मे हॅव लाईफ, full life in all of abundance, in your marriage, in your family, in your day-to-day living, to live a full life. Let us open the door of faith. विश्वासाचा दरवाजा उघडूया आणि विश्वास पूर्ण प्रभूवर ठेवूया की जर मी माझं जीवन त्याला देईन तो जीवन घेईल आणि पूर्ण सांभाळ करेल. इफ आय जस्ट गिव्ह परमिशन ऑफ माय लाईफ टू हिम, ही विल टेक माय लाईफ अँड मेक इट ब्युटिफुल. अँड लेट अस बिलीव्ह ही इज वर्किंग in our midst. Thank you, Jesus. Thank you, Lord. Praise you, Lord. Praise you, Jesus. Thank you. Praise you. Hallelujah.
प्रभू ये माझ्या हृदयामध्ये, माझं जीवन स्पर्श कर, माझ्या कुटुंबामध्ये ये, माझा विश्वास वाढव तुला पाहण्यासाठी की तू कार्य करत आहेस. यू आर वर्किंग. तू यहाँ हर दिल को छू रहा, तेरी स्तुति करूं, स्तुति करूं. तू यहाँ चमक रहा, तेरी स्तुति करूं, स्तुति करूं. बोले पाल गाइए तू यहाँ हर दिल को छू रहा, तेरी स्तुति करूं, स्तुति करूं. तू यहाँ चमक रहा, तेरी स्तुति करूं, स्तुति करूं. और तू राह बनाता, चमत्कार करता, वादे वादा, अंधकार डालता, ऐसा खुदा तू मेरा. और तू राह बनाता, चमत्कार करता, वादे वादा, अंधकार डालता, ऐसा खुदा तू मेरा. और तू राह बनाता, चमत्कार करता, वादे वादा, अंधकार डालता, ऐसा खुदा तू मेरा. और तू राह बनाता, चमत्कार करता, वादे वादा, अंधकार डालता, ऐसा खुदा तू मेरा, खुदा तू मेरा, खुदा तू मेरा, खुदा तू मेरा. ओ हालेलुया. He is working even when I cannot see, even if I do not feel it. You never stop. You never stop working. भाइयों बहनों, प्रभु की तरफ देखेंगे. Just He is loving you. Let us come at the feet of the Lord. प्रभु, केवल तू, you increase and I decrease. प्रभु, हम तेरी आराधना करते हैं. तेरी आराधना करो. तेरी आराधना करता हूं. प्रभु, तुझे आराधना करतो, तुझे आराधना करतो.
त्याच्या चरणाशी आपल्या जीवनाचे प्रत्येक मुकुट ठेवूया. संतांनी स्वर्गामध्ये आपण वाचतो प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये की संतांनी आपले मुकुट त्या कोकराच्या पायथ्याशी ठेवले. मुकुट म्हणजे काय? मुकुट म्हणजे माझा सर्व अभिमान, मला मिळालेल्या पदव्या, मला मिळालेला सन्मान सर्व प्रभू तुझ्या चरणापाशी मी ठेवत आहे. सर्व तुझ्याकडूनच मला मिळाले आहे. नम्र होऊया. लेट अस बिकम हंबल अँड कम अँड स्पीक. You cried our tears and the feet of Jesus. Grace abounds to all who find at the feet of Jesus. No more fears. No more fears. You cried our tears at the feet. आपल्यापैकी बऱ्यांना असा अनुभव येत आहे की तो मेंढपाळ आणि मी मेंढरू आहे आणि मला त्याने उचलले आहे, त्याच्या अगदी उराशी त्यांनी आणले आहे. ही इज ब्रॉट मी क्लोज टू हिज हार्ट. इन हिज स्ट्रॉंग आर्म्स, त्याच्या अगदी मजबूत बाहूंनी त्यांनी मला उचलले आहे. And you are feeling safe, secure. तो आपल्या कळपाला स्पर्श करत आहे, आपल्या कळपाला तो चारा घालीत आहे, आपल्या कळपाला तो प्रेम देत आहे, आपल्या कळपाचं तो सांत्वन करीत आहे,
आपल्या कळपाचं एक अश्रू पुसित आहे आणि तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण त्याचेच कळप आहोत. वी आर हिज फ्लॉक. जस्ट वर्शिप द लॉर्ड. त्याची आराधना करा आणि त्याचा स्पर्श तुम्हाला जर मिळत आहे ते स्वीकार करा. ही इज healing you. He is touching you. He is blessing you. He is touching your wounds. तुमच्या घायांना तो स्पर्श करत आहे, तुमच्या जखमा बरे करत आहे. आंतरिक जखमा, शारीरिक जखमा. There is healing in His name. In the name of Jesus, receive the healing of the Lord. Receive the healing. His love is healing. त्याचं प्रेम म्हणजे आरोग्य आहे. ज्याला प्रभूचं प्रेम मिळालं आहे म्हणजेच तुम्हाला आरोग्य मिळालं आहे. आणि त्याचं प्रेम तो आपल्या सर्वांमध्ये सर्व तुमच्या अंतःकरणामध्ये पोचत आहे. स्वीकार करा त्याचं प्रेम. He is healing you. आपण सर्व उभे राहूया. आपण उभे राहूया. प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. त्याचा स्पर्श अनुभव करा. आपले हात साक्रमेंटाच्या दिशामध्ये उंच करा. जणू काय तुम्ही प्रभूला स्पर्श करीत आहात. प्रभू आपल्याला स्पर्श करत आहे. तुम्हाला तो आरोग्य देत आहे. तुमच्या आजाराला दूर करत आहे. तुमची स्थिती बदलत आहे. अंधार नाहीसा करत आहे.
मागे सोडून प्रकाशामध्ये चालायचं आहे, प्रीतीमध्ये चालायचं आहे, त्याच्या बरोबर चालायचं आहे. कारण तो जीवन विपुलपणाचं जीवन देण्यास आलेला आहे. हालेलुया, 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 हालेलुया. काही आपल्यामध्ये आहे ज्यांना रात्रीची झोप, एक चांगली झोप, बरी झोप लागत नाही. प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. स्तोत्र 4:8 इन पीस आय विल lie down and sleep, for you alone Lord make me dwell in safety. आम्ही प्रार्थना करतो यावेळी ज्यांना जे काही आजार आहे, receive your healing, financial healing, family reconciliation. Receive the healing. The healing of the Lord is always complete, holistic healing, not only physical, but even emotional, spiritual. It lifts up depression and it makes you a joyful person, a loving person. It is a holistic healing and we want a holistic healing, complete healing. तो तुम्हाला देत आहे. प्रभूला स्पर्श करा. त्याला स्पर्श करत असताना आपण बरे होत आहोत. थँक्यू लॉर्ड. चंगा करता है, चंगा करता है यीशु, तू चंगा करता है, जीवन देता है, जीवन देता है यीशु, तू जीवन देता है. सर्वांनी पुन्हा गायचं आहे. तू चंगा करता है, तू चंगा करता है यीशु, तू चंगा करता है, जीवन देता है, तू जीवन देता है यीशु, तू जीवन देता है. आणखी एक वेळा गायचं आहे. तू चंगा करता है, तू चंगा करता है यीशु, तू चंगा करता है, जीवन देता है, तू जीवन देता है यीशु, तू जीवन देता है. त्याचबरोबर जे विनंत्या आलेल्या आहेत तुम्ही लिहून या पेटीमध्ये टाकलेल्या आहेत किंवा तुम्ही कोणासाठी प्रार्थना करीत आहात, कदाचित आपल्यामध्ये ते नाही, हॉस्पिटलमध्ये आहेत किंवा कोणत्या तरी कारणासाठी तुम्ही विनंती लिहून टाकलेली आहे या पेटीमध्ये किंवा तुमच्या मनामध्ये आहे. आपले हात, उजवा हात उंच करूया आणि प्रत्येक विनंत्या प्रभूकडे घेऊन येऊया. प्रभू, आमचे विनंत्या आम्ही तुझ्या चरणाशी मांडत आहोत. आमची विनंत्या ऐकून तुझ्या इच्छेप्रमाणे तुझं राज्य येऊ दे, तुझी इच्छा पूर्ण होवो, तुझं सामर्थ्य प्रकट होऊ दे, तुझं सामर्थ्य प्रकट होऊ दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जे आजारी आहेत त्यांना बरे कर, जे दुःखामध्ये आहेत त्यांचं सांत्वन कर, जे कष्टामध्ये आहेत त्यांचे ओझे हलके कर, जे एकटे आहेत त्यांचं सांत्वन
आपण स्वीकार करूया. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा आम्हास आशीर्वाद देऊ. धन्यवाद. देव धन्य असो, त्याचे पवित्र नाम धन्य असो. येशू ख्रिस्ताचा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. येशूचे नाव धन्य असो, त्याच्या ती पवित्र हृदय धन्य असो, त्याच्या ते मौल्यवान रक्त धन्य असो. वेदीवरील ती पवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो. कैवारी पवित्र आत्मा धन्य असो. धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक धर्म संभव धन्य असो. तिचे गौरवमय धन्य असो. मर्यादा कुमारी माताचे नाव धन्य असो. सत्य तिचा तीव्र पती धन्य असो. देव आपल्या दुधावर सत्ता ठेवली धन्य असो. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जय नाम. श्री येशू भगवान त्याचा करूया जय जय नाम. वेगना सुनितारी जगाला केवळ नामोच्चार. वेगना सुनितारी जगाला केवळ नामोच्चार. श्री येशू भगवान त्याचा करूया जय 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 जय. प्रभूचा गौरव असो आता आणि सदा सर्वदा. हालेलुया हालेलुया. God is good all the time. How many of you feeling God's divine touch upon your life? Praise the Lord. Let's give mighty clap to Jesus. Hallelujah. Hallelujah. I believe the Lord has touched each and every person. प्रत्येकाला प्रभूने स्पर्श केलेला आहे. पुढच्या सोमवारी येत असताना सर्वांनी साक्षी घेऊन आणायची आहे. Praise the Lord. Everybody must have a testimony. Because God will not go out of this place without touching anybody. Hallelujah. प्रत्येकाला स्पर्श केल्याशिवाय तो जाणारच नाही. काहीतरी आम्हाला मिळालेलं आहे. Praise the Lord. आणि ते त्या या आठवड्यामध्ये आपल्याला प्रभू दाखवणार आहे. We'll come to realize that yeah, I had this pain or this problem was there and it's gone. Hallelujah. You believe that? Yes or no? Yes. Praise the Lord. God is good and all the time. So we encourage you, come, keep coming. येत राहा प्रार्थनेत. आणि आपण जेव्हा दर सोमवारी देवाचं वचन वाचतो ऐकतो आपला विश्वास वाढत असतो. Praise the Lord. So we need this dose every Monday. We need the word of God. We need God's presence. A dose for the entire week to keep us going. Hallelujah. येत राहा. इतरांना सुद्धा या प्रार्थनेबद्दल सांगा. Praise the Lord. We have Caris India for sale month of July. Few copies are there. We encourage you buy Caris India. It's only ₹30. If you don't read, you can just gift it to somebody that they may read at least one article and their life may be touched. Hallelujah. So good magazine. Promote Caris India. Gift Caris India to somebody. Hallelujah. Praise the Lord. So we'll meet next Monday once again, and let us stand for the last song as we thank God for everything that He has done. सर्व जे आशीर्वाद आपल्याला आज मिळालेले आहेत त्याबद्दल आपण अंतःकरणाने प्रभूला धन्यवाद देऊया.
गुड नाईट. गॉड ब्लेस यू. विश वन अनदर. प्रभूची शांती एकमेकांना द्या. वी सी यू नेक्स्ट मंडे. गुड नाईट. गॉड ब्लेस यू.